नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी.के.बी.के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी यावरती लेक्चर घेणार आहोत आणि आपल्या ज्या चालू घडामोडी आहे त्या वन लाइनर असतील। स्टार्टिंगला आपण वन लाइनर बघणार, त्यानंतर दिनविशेष, त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी चालू घडामोडी, कृषी आणि पर्यावरण, अहवाल आणि निर्देशांक, त्यानंतर राजकीय घडामोडी। असं जर बघितलं तर टोटल 20 पॉईंट्स या ठिकाणी 20 पर्यंत आहे। पुस्तके, समिती, महोत्सव, परिषदा, योजना, उपक्रम, निधन वार्ता, महत्त्वाचे पुस्तके, त्यानंतर प्रादेशिक घडामोडी, अंतरिक्ष घडामोडी, संरक्षण, नंतर क्रीडा, स्पोर्ट विषयी। तर हे सगळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहेत। तर चला सर्वप्रथम आपण जाऊया वन लाइनरवरती। वन लाइनर कव्हर करू फास्टमध्ये, त्यानंतर दिनविशेष। बघा, आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, समजा पहिल्यांदाच व्हिजिट जर करला असेल आपल्या चॅनलला, तर प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि घंटीचा बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून समोरचा जो नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्या घंटीच्या बटनाद्वारे प्राप्त होईल। बघा, ह्या ठिकाणी वन लाइनर घेणार आहे आपण। सर्वप्रथम बघा, भारतातील पहिले आहे आणि जेवढे काही आता हे वन लाइनर आहे हे सगळे कसे रे, हे भारतातील पहिले आहे। म्हणजे कर्मचारी योजना युनिफाईड पेन्शन स्कीम UPS स्कीम सुरू करणारे देशातील पहिले राज्य। तर बघा, UPS ही जी स्कीम सुरू करणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र। त्यानंतर मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण आहे रे, तर डॉक्टर अविनाश आवलगावकर हे आहे मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू। कोण रे, अविनाश आवलगावकर। त्यानंतर भारतातील पहिले लेखकांचे गाव कोणते, थानो। थानो हे जे गाव आहे हे भारतातील पहिले लेखकाचे गाव आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे, उत्तराखंड राज्यात आहे थानो। लक्षात ठेवायचं आहे, IMP प्रश्न आहे, करंटचा प्रश्न आहे, विचारण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर हरित हायड्रोजन प्रकल्प जोरहाट कुठे आहे, आसाममध्ये 2022मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे हरित हायड्रोजन प्रकल्प, जो की भारतातला पहिला आहे आणि ते जोरहाट हे स्थान कुठे आहे, आसाममध्ये आहे। त्यानंतर क्रीडा विद्यापीठ कुठे आहे, तर क्रीडा विद्यापीठ ओपन करण्यात आलेलं आहे कुठे रे, क्रीडा विद्यापीठ ओपन करण्यात आलेलं आहे मणिपूर या राज्यामध्ये। त्यानंतर योग विद्यापीठ कुठे आहे, तर योग विद्यापीठ आहे अहमदाबाद गुजरात। कुठे रे, अहमदाबाद गुजरात या ठिकाणी योग विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे। सर्वात पहिलं विद्यापीठ आहे ते योग विद्यापीठ। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, सहकारी विद्यापीठ कुठे आहे, तर वैकुंठभाई मेहता सहकारी विद्यापीठ पुणे। तर बघा, पहिलं सहकार विद्यापीठ आहे वैकुंठभाई मेहता आणि ते कुठे आहे रे, पुणे या ठिकाणी आहे। त्यानंतर 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023मध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचे पहिले पारितोषिक ओडिशाला मिळालेले आहे। तर 5वा जो राष्ट्रीय जल पुरस्कार आहे 2023चा, तो जो की 2024मध्ये देण्यात आलेला आहे, तर त्याचं पारितोषिक कोणाला भेटलेलं आहे, तर त्याचं पारितोषिक भेटलेलं आहे ओडिशा या राज्याला। त्यानंतर नेक्स्ट आहे, महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव कोणते, तर हरिसाल अमरावती हे जे आहे हे महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव आहे। कोणतं रे, हरिसाल अमरावती। त्यानंतर नेक्स्ट आहे, राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे रे, तर तो देण्यात आलेला आहे चैत्राम पवार। कोठे रे, चैत्राम पवार यांना देण्यात आलेले आहे महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार। कोणता रे, महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाचा आणि तो कोणाला देण्यात आलेला आहे, चैत्राम पवार यांना। आणि चैत्राम पवार विचारलं तर कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहे, तर ते आहे धुळे जिल्ह्याचे रहिवासी। त्यानंतर पंचायतीत मतदान सक्तीचे करणारे राज्य कोणते आहे, तर पंचायतीमध्ये सक्तीचे मतदान करणारे राज्य ते आहे गुजरात। कोणतं रे, गुजरात हे राज्य आहे। त्यानंतर घरून मतदान करण्याची सुविधा देणारे राज्य कोणते, बघा निवडणूक झालेली आहे लोकसभेची आणि महाराष्ट्रात विधानसभेची, तर त्यानंतर बघा घरून मतदान करण्याची सुविधा म्हणजे घरूनच तुम्ही वोटिंग करू शकता, तर ते राज्यानं कोणत्या राज्याने उपलब्ध करून दिलेली ती सुविधा करून दिलेली आहे मणिपूर या राज्याने उपलब्ध करून। त्यानंतर कागदविरहित अर्थसंकल्प म्हणजे कागदविरहित म्हणजे काय रे, पेपरलेस जो अर्थसंकल्प आहे, बजेट आहे पेपरलेस, तर तो कोणी सादर केलेला आहे, तर निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला। आणि केव्हा सादर केलेलं होतं, पहिला होता पेपरलेस बजेट, तर 2021-22चं जे काही आपलं बजेट होतं त्यावेळेस निर्मला सीतारामन यांनी त्या ठिकाणी सादर केलं होतं। कोणतं रे, पेपरलेस। लक्षात ठेवायचं आहे, कागदरहित म्हणजे काय रे, पेपरलेस। त्यानंतर पेपरलेस उच्च न्यायालय कोणते, बघा सगळं पेपरलेस उच्च न्यायालय कोणतं आहे, तर केरळ हे उच्च न्यायालय झालेलं आहे, पेपरलेस पहिलं उच्च न्यायालय झालेलं आहे। त्यानंतर पेपरलेस विधानसभा, नागालँडची विधानसभा आहे पेपरलेस। त्यानंतर पेपरलेस अर्थसंकल्प मागणारे राज्य कोणते, बघा उत्तर प्रदेश या राज्याने पेपरलेस अर्थसंकल्प मागितला होता, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने। लक्षात ठेवायचं आहे, पेपरलेस कोणी मागितलं होतं, मग कोणता राज्य होता अर्थसंकल्प मागणारे, उत्तर प्रदेश। त्यानंतर भारतातील युनेस्कोने जाहीर केलेले पहिले युनेस्को साहित्य शहर कोझिकोड, बघा भारतामधील युनेस्कोने एक शहर जाहीर केलेलं आहे
जे की पहिलं युनेस्को साहित्य शहर आहे, तर ते शहर कोणतं आहे तर कोझिकोड केरळ हे जे आहे ते शहर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील पहिले झाडांचे पुनर्वसन करणारे गाव कोणते आहे? तर बघा, महाराष्ट्रातील पहिले झाडांचे पुनर्वसन करणारे गाव कोणते रे? मस्वे. मस्वे हे जे गाव आहे हे महाराष्ट्रातील पहिले झाडांचे पुनर्वसन करणारे गाव आहे. आणि हे जे मस्वे गाव आहे हे कोणत्या जिल्ह्यात येतं रे? तर ते येतं सातारा या डिस्ट्रिक्टमध्ये. कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये? सातारा या डिस्ट्रिक्टमध्ये येतं मस्वे हे गाव. त्यानंतर नेक्स्ट बघा, राज्यातील पहिले सोलर व्हिलेज गाव कोणते? तर बघा, राज्यातील पहिले सोलर व्हिलेज गाव कोणते? तर मण्याची वाडी, जे की सातारा जिल्ह्यात आहे. पहिलं सोलर व्हिलेज गाव आहे, म्हणजे पूर्णतः त्या ठिकाणी सोलर सिस्टम केलेली आहे मण्याची वाडी या ठिकाणी. त्यानंतर ऑलिम्पिक ऑर्डर भारतातील पहिले खेळाडू अभिनव बिंद्रा. बघा, कोणते भारतातील पहिले खेळाडू आहे तर त्यांना ऑलिम्पिक ऑर्डर ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर अभिनव बिंद्रा जे आहे हे भारतातील पहिले खेळाडू आहे, त्यांना ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित आलेले आहे. तर बघा, त्यानंतर पहिले कॅशलेस गाव तर दसई ठाणे हे जे आहे हे पहिलं कॅशलेस गाव आहे, दसई ठाणे. त्यानंतर पहिले बायपास गाव पाचगाव, जे की कुठे रे? नागपूर या ठिकाणी आहे. या ठिकाणी काय सांगितले? पहिले बायपास गाव. त्यानंतर पहिले कॅशलेस गाव. तर पहिले कॅशलेस गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्ह्यात आहे, त्याचं नाव आहे तसंही. आणि पहिले बायपास गाव जे की नागपूर जिल्ह्यात आहे त्याचं नाव आहे पाचगाव. त्यानंतर पहिले पक्षी अभयारण्य रायगड कर्नाळा. या ठिकाणी बघा, पहिले पक्षी अभयारण्य तर जे आहे पहिलं पक्षी अभयारण्य कोणतं आहे रे? तर ते आहे कर्नाळा. राकान लक्षात ठेवायचं आहे. याला कसं लक्षात ठेवायचं आहे? राक, एवढं लक्षात ठेवा. राक, रायगड आणि कर्नाळ पक्षी अभयारण्य. राक आणि एक आहे आन, त्यानंतर अर्नाळा. कोणतं रे? अर्नाळा. लक्षात ठेवायचं आहे. कर्नाळा आणि अर्नाळा हे दोन्ही काय रे? पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा जे अभयारण्य आहे पक्षी अभयारण्य ते कुठे येतं रे? तर ते येतं रायगड जिल्ह्यात. त्यानंतर पहिला निर्मळ जिल्हा कोणता, म्हणजेच स्वच्छ जिल्हा कोणता? पहिला निर्मळ स्वच्छ जिल्हा कोणता? तर तो जो जिल्हा आहे तो आहे कोल्हापूर. कोणता रे? कोल्हापूर जिल्हा आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, पहिली वॉटर टॅक्सी मुंबई ते बेलापूर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. पहिली वॉटर टॅक्सी. आणि जर का विचारलं पहिली अंडर वॉटर मेट्रो जर विचारलं तर काय सांगायचं आहे? कोलकाता कुठे? हुबळी नदीच्या काठी. कोलकातामध्ये पण कुठे? हुबळी नदीच्या अंडर वॉटर मेट्रो स्टार्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर पहिले वैद्यकीय शहर बघा, पहिले वैद्यकीय शहर आहे इंद्रायणी मेडिसिटी पुणे. काय रे? पहिले वैद्यकीय शहर कोणते आहे? इंद्रायणी मेडिसिटी पुणे. त्यानंतर कुष्ठरोग निर्मूलनासाठी WHOची पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करणारा पहिला देश कोणता? बघा, कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी WHOची पडताळणी प्राप्त करणारा पहिला देश ठरलेला आहे. तो कोणता देश ठरलेला आहे? तो ठरलेला आहे जॉर्डन देश. त्यानंतर पहिले केरोसिन मुक्त राज्य बघा, पहिले केरोसिन मुक्त राज्य कोणते आहे? दिल्ली. त्यानंतर पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम. पहिले सेंद्रिय राज्य कोणते रे? सिक्कीम. त्यानंतर सर्वात लांब मालवाहू रेल्वे सुपर वासुकी 3.5 किलोमीटर. बघा, IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. पहिले लांब बघा, सर्वात लांब रेल्वे कोणती आहे? जी की मालगाडी आहे, तिचं नाव आहे सुपर वासुकी आणि तिची लांबी किती रे? 3.5 किलोमीटर एवढी लांबी आहे वासुकी. सर्वात लांबी रेल्वेगाडी कोणती आहे मग? वासुकी रेल्वेगाडी आहे, सुपर वासुकी, जिची लांबी आहे 3.5 किलोमीटर. बघा, ह्या ठिकाणी आपण बघितले वन लायनर बघितले सगळे वन लायनर आपण ह्या ठिकाणी कव्हर केले. त्यानंतर आता बघू दिनविशेष, म्हणजेच काय रे? महत्त्वाचे दिवस जे की तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात येतात आणि जास्त करून तेच रिपीट होतात. त्यामुळं आपण जे इम्पॉर्टंट दिनविशेष आहे त्या ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करू फास्टमध्ये. बघा, सोबतच काय काय बघायचं माहिती आहे का आपल्याला? त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची चालू घडामोडी तोपर्यंत एक नजर याच्यावर टाकून घेऊ आपण दिनविशेषवरती. बघा, ह्या ठिकाणी दिनविशेष घेऊ. बघा, 1 जानेवारीला कोणता दिवस राहतो रे? जागतिक कुटुंब दिवस. काय राहतो 1 जानेवारीला? जागतिक कुटुंब दिवस. आणि त्या जागतिक कुटुंब दिवसाची थीम काय आहे? एम्ब्रेसिंग डायव्हर्सिटी. काय रे? एम्ब्रेसिंग डायव्हर्सिटी स्ट्रेंथनिंग फॅमिलीज. बघा, एम्ब्रेसिंग डायव्हर्सिटी स्ट्रेंथनिंग फॅमिलीज ही त्याची थीम आहे.
थीम पण बऱ्याच वेळेस विचारण्यात येते. त्याचबरोबर तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की 1 जानेवारी कोणता दिवस आहे? जागतिक कुटुंब दिवस. त्यानंतर 4 जानेवारी कोणता दिवस आहे रे? तर 4 जानेवारीला आहे जागतिक ब्रेल दिवस. काय रे? जागतिक ब्रेल दिवस 4 जानेवारीला. तर ब्रेल दिवस का साजरा केला जातो? तर तुम्हाला माहिती आहे लुईस ब्रेलनं काय केलं तर माहिती आहे का? ब्रेल लिपीचा शोध लावला होता. कोणी रे? लुईस ब्रेलने ब्रेल लिपीचा शोध लावला होता त्यांच्या स्मरणार्थ. आणि त्याचबरोबर म्हणजे कसं माहिती आहे का? जे अंध लोक राहते त्यांच्यासाठी ही जी ब्रेल लिपी असते ही खूप महत्त्वाची ठरते. आणि त्याच्या स्मरणार्थ जे आहे 4 जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं अंधांसाठी कोणती लिपी असते मग? ब्रेल लिपी. त्यानंतर 6 जानेवारीला कोणता दिवस राहतो? बघा 6 जानेवारीला पत्रकारिता दिवस राहतो. काय रे? पत्रकार दिवस राहतो 6 जानेवारीला. आणि कोणाच्या स्मरणार्थ हा दिवस जो साजरा केला जातो? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ जो आहे तो दिवस साजरा केला जातो. कोणता रे? पत्रकार दिवस. आणि कधी असतो तो? 6 जानेवारीला. त्यानंतर 8 जानेवारीला कोणता दिवस राहतो? तर पृथ्वी परिभ्रमण दिवस राहतो 8 जानेवारीला. आणि त्याची जी 2024ची जी थीम आहे 2025ची जी थीम आहे पृथ्वी परिभ्रमण दिवसाची, तर ती थीम आहे हॉनरिंग द डायव्हर्सी. बघा डिस्कवरी, हॉनरिंग ऑफ द डिस्कवरी ऑफ युअर प्लॅनेट्स मुवमेंट्स. बघा काय थीम आहे रे? हॉनरिंग द डायव्हर्सी डिस्कवरी ऑफ युअर प्लॅनेट्स मुवमेंट ही या दिवसाची थीम आहे. त्यानंतर IMP प्रश्न आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे काय रे? 9 जानेवारीला कोणता दिवस आहे? तर बघा 9 जानेवारीला दिवस आहे प्रवासी भारतीय दिवस. आणि 9 जानेवारीलाच का प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो रे? कारण 9 जानेवारीला महात्मा गांधी जे आहे ते काय रे? दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतले होते. त्यांच्या स्मरणार्थ 9 जानेवारी हा जो दिवस आहे तो भारतीय प्रवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर समोरचा बघा 10 जानेवारीला कोणता दिवस आहे? तर 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस. बघा जागतिक हिंदी दिवस विचारलेला आहे कधी आहे? तर 10 जानेवारीला आहे. त्यानंतर त्याची थीम काय बघा? हिंदी ब्रीडिंग. बघा हिंदी ब्रीडिंग ट्रेडिशनल नॉलेज अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही याची थीम आहे 2025ची, जे की नुकताच साजरा केलेला आहे 10 जानेवारीला. कोणता दिवस रे? जागतिक हिंदी दिवस. त्यानंतर 12 जानेवारीला बघा 12 जानेवारीला 2 दिवस आहे. एक राष्ट्रीय युवक दिवस, स्वामी विवेकानंदाची जयंती. बघा 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजामाता महासाहेब जिजाबाई यांचासुद्धा काय रे? जन्मदिवस या दिवशी साजरा केला जातो 12 जानेवारीला. आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद अशा थोर पुरुषांच्या ज्या दोन्ही जयंत्या आहे त्या 12 जानेवारीला साजरा करण्यात येत्या. आणि स्वामी विवेकानंदाचा जो 12 जानेवारी हा दिवस आहे हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो रे? तर राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर नेक्स्ट आहे 15 जानेवारीला. सगळ्यांना माहीतच आहे 15 जानेवारीला थल सेना दिवस आहे. कोणता रे? थल सेना दिवस. आन बान शान इंडियन आर्मी. ओके. तर त्याची थीम बघा काय आहे? इन सर्व्हिस ऑफ द नेशन. बघा इन सर्व्हिस ऑफ द नेशन ही याची थीम आहे 2025ची आर्मी डेची. लक्षात ठेवायचे थीम विचारतात बरेच वेळेस. थोडा पेपर जर टफ करायचं जर झालं तेव्हाच थीम विचारतात. विशेषतः करून MPSC कंबाईन वगैरे यांच्यासाठी थीम जास्त इम्पॉर्टंट आहे. सरळ सेवा पोलीस भरती यांच्यासाठी काय फक्त 15 जानेवारी हा कोणता दिवस आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर थोडक्यात आपण 2-3 दिवस पाहून घेऊ. थोडी दिली तुम्ही 4 डिसेंबरला कोणता दिवस आहे रे? तर 4 डिसेंबरला आहे कोणता दिवस? नेव्ही डे. 8 ऑक्टोबरला कोणता दिवस आहे? 8 ऑक्टोबरला एअरफोर्स डे. हे लक्षात ठेवा, सगळे दिवस लक्षात ठेवा. 4 डिसेंबरला कोणता दिवस आहे? नेव्ही डे. 8 ऑक्टोबरला कोणता आहे? एअरफोर्स डे. त्यानंतर 15 जानेवारीला आहे कोणता? 15 जानेवारीला तर 15 जानेवारीला आहे भारतीय सेना दिवस. त्यानंतर डबल 15 जानेवारीला एक दिवस आहे. 15 जानेवारीला कोणता दिवस? राज्य क्रीडा दिन. बघा राज्य क्रीडा दिन कधी आहे? तर 15 जानेवारीला राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करतात. तो की महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे राज्य क्रीडा दिवस. त्यानंतर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस. बघा जो राज्य क्रीडा दिवस आहे महाराष्ट्र साजरा करतो तर तो खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस आहे. बघा नॅशनल स्टार्टअप डे कधी आहे? तर 16 जानेवारी हा दिवस आहे नॅशनल स्टार्टअप डे. कधी रे? 16 जानेवारी स्टार्टअप दिवस. त्यानंतर 23 जानेवारी
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जी जयंती आहे 23 जानेवारीला साजरी करण्यात आली आणि 23 जानेवारी हा जो दिवस आहे हा कोणता दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो रे? पराक्रम दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. कोणता दिवस? 23 जानेवारी. लक्षात ठेवायचं आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने, वारंवार विचारण्याची शक्यता राहते. का रे? 23 जानेवारी पराक्रम दिवस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 127वी जयंती 2021 पासून जो आहे पराक्रम दिवस साजरा केला जातो. कधीपासून रे? 2021 पासून. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 24 जानेवारी. 24 जानेवारी कोणता दिवस आहे? आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस आणि त्या दिवसाची थीम काय आहे? लर्निंग ऑफ लिसनिंग पीस. काय रे? लर्निंग ऑफ लिसनिंग पीस. आणि त्याचबरोबर 24 जानेवारीला कोणाचा दिवस साजरा केला जातो सेलिब्रेट? राष्ट्रीय बालिका दिवस, जो की सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून पूर्ण महाराष्ट्रात पुऱ्या भारतात साजरा करण्यात येतो. त्यानंतर नेक्स्ट बघा 25 जानेवारी. 25 जानेवारीला सगळ्यांना माहीत पाहिजे 25 जानेवारीला 2 दिवस आहे. कोणता रे? एक राष्ट्रीय पर्यटन दिवस आणि त्याचबरोबर राष्ट्रीय मतदार दिवस. बरोबर. तर राष्ट्रीय पर्यटन दिवसाची थीम काय आहे? सस्टेनेबल जर्नीज टाइमलेस मेरनॉरीज. बघा, सस्टेनेबल जर्नी अँड टाइमलेस मेरनॉरीज. त्यानंतर राष्ट्रीय मतदानाची थीम काय? नथिंग लाईक वोटिंग. बघा, नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर. बघा, थीम लक्षात ठेवायचं आहे नॅशनल इलेक्शन डेची. नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर ही कशाची थीम आहे? 25 जानेवारी, जी की राष्ट्रीय मतदान दिवसाची थीम आहे. त्यानंतर 28 जानेवारी कोणत्या दिवसाची? 28 जानेवारी बघा, भारतीय वृत्तपत्र दिन. बघा, भारतीय वृत्तपत्र दिन कधी सेलिब्रेट केला जातो? 28 जानेवारीला. जेम्स ऑगस्ट हिकी यांनी 1780 मध्ये बंगाल गॅझेट हे पहिले वृत्तपत्र छापले होते आणि वृत्तपत्र सुरू केले होते त्यांनी. तर बघा 28 जानेवारी या दिवशी भारतीय वृत्तपत्र दिवस साजरा केला जातो. तर का साजरा केला जातो हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जे जेम्स ऑगस्ट हिकी आहे यांनी 28 जानेवारी 1780 मध्ये जे पहिलं वृत्तपत्र होतं बंगाल गॅझेट, हे जे वृत्तपत्र आहे हे त्यांनी सुरू केलं होतं. बंगाल गॅझेट विचारू शकतात जेम्स हिकी यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं? तर बंगाल गॅझेट. आणि ते केव्हा सुरू केलं होतं? 1780 मध्ये. आणि त्याची तारीख विचारली तर 28 जानेवारी रोजी सुरू केलं होतं. त्यानंतर 30 जानेवारीचा दिवस बघा, शहीद दिवस. 30 जानेवारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. काय कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो रे? तर महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो 30 जानेवारीचा. कोणता रे? 30 जानेवारीचा दिवस. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे नेक्स्ट त्यानंतर जागतिक कुष्ठरोग दिवस बी लक्षात ठेवा. जानेवारीचा शेवटचा रविवार भारतात 30 जानेवारी रोजी येत आहे. बीट लेप्रोसी. बघा, कधी पण लक्षात ठेवायचं आहे की जो जागतिक कुष्ठरोग दिवस आहे तर जो जानेवारी महिन्याचा जो शेवटचा रविवार आहे त्या दिवशी काय साजरा केला जातो रे? जागतिक कुष्ठरोग दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि ह्यावेळेस जो कुष्ठरोग दिवस आहे तो कधी येणार आहे मग? तर तो येणार आहे 30 जानेवारी रोजी. मग आणि तो वार कोणता आहे? रविवार. त्यामुळं त्या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिवस सेलिब्रेट करण्यात येणार आहे. आणि इम्पॉर्टंट काय फक्त आपल्यासाठी की त्याची थीम आहे बीट लेप्रोसी. लक्षात ठेवायचं आहे. बघा, या ठिकाणी आपण जानेवारी महिन्याचे जेवढे इम्पॉर्टंट दिवस आहे त्या ठिकाणी कव्हर केलेले. आता येऊ आपण फेब्रुवारी महिन्यातले 2-3 दिवस बघू आणि या ठिकाणी आपण नंतरचा आपला नवीन टॉपिक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या चालू घडामोडी हा कव्हर करू या ठिकाणी. त्यानंतर बघा फेब्रुवारी महिना चालू घडामोडी. फेब्रुवारी महिन्याच्या 2 फेब्रुवारीला जागतिक वेटलँड दिवस. काय रे? जागतिक पाणथळ दिवस. त्यानंतर वेटलँड्स अँड ह्युमन वेलबिंग. बघा, या ठिकाणी वेटलँड्स अँड वेलबिंग या ठिकाणी जागतिक पाणथळ दिवसाची थीम आहे. 2 फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ दिवस म्हणून सेलिब्रेट करला जातो. त्यानंतर संधिवात जागृती दिन. त्याच दिवशी कोणता रे? संधिवात जागृती दिवस हा पण साजरा केला जातो 2 फेब्रुवारीला. आणि जागतिक पाणथळ दिवसाची थीम काय रे? वेटलँड्स अँड ह्युमन वेलबिंग ही जागतिक पाणथळ दिवसाची थीम आहे. त्यानंतर 4 फेब्रुवारी कॅन्सर डे. सर्वांना माहितीच असायला पाहिजे कॅन्सर डे. कॅन्सरची थीम बघून घ्या या ठिकाणी. तर कॅन्सरची थीम आहे 2022-24साठी. तर टुगेदर वी चॅलेंज दोज इन पॉवर. बघा, टुगेदर जागतिक कर्करोगाची थीम काय रे? टुगेदर वी चॅलेंज दोज इन पॉवर, जी की 2022-24च्या दरम्यान राहणार आहे. म्हणजे काय? कर्करोग दिनाचा फोकस काय रे? मुख्यतः क्लोज द कॅन्सर गॅप. बघा, क्लोज द कॅन्सर गॅप हा जो आहे जागतिक दिनाचा फोकस आहे.
त्याचबरोबर 4 फेब्रुवारीला राष्ट्रीय मानवी बंधुता दिवस म्हणून सुद्धा सेलिब्रेट करण्यात येतो. बघा अशा ठिकाणी आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी 2 टॉपिक कव्हर केलेले आपले, जे की वन लाईनर या ठिकाणी बघितलं. त्यानंतर दिनविशेष. आता बघूया आपण विज्ञान व तंत्रज्ञानावरील चालू घडामोडी. त्या अगोदर आपण काय करू, थोडं मला असं वाटतं एकदा पुस्तक आणि याच्यावरती फोकस करून घेऊ. हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्यासाठी, पुस्तके आणि लेखक. पुस्तके आणि लेखक. थोडी PDF लोड घेते, एकच मिनटं, कारण की पुस्तके आणि लेखक बऱ्याच वेळेस विचारतात. निधन वार्ता पण इम्पॉर्टंट आहे, बट त्या अगोदर या ठिकाणी रतन टाटाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ. रतन टाटाचं पूर्ण नाव रतन नवल टाटा, एवढं लक्षात ठेवा. रतन टाटाला कोणकोणते पुरस्कार मिळालेले, एवढे खूप सारे पुरस्कार मिळालेले. आपल्याला काय बघायचं होतं, प्रादेशिक घडामोडी. क्रीडा बघायचं होतं आपल्याला. स्पोर्ट, कारण की स्पोर्टविषयी जास्त प्रश्न येतात वारंवार. क्रीडा हा टॉपिक घेऊ आपण थोडक्यात त्याच्यावर रिव्हिजन फास्टमध्ये याच्यात याला वाचून घेऊ थोडं. ओके, डन. तर आपण टॉपिक बघू आता क्रीडा. ऑलिम्पिक स्पर्धा, त्यानंतर आधुनिक ऑलिम्पिक. बघा ऑलिम्पिक स्पर्धा कधी सुरू झाली आहे रे, तर ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली होती 1896 आणि जी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा आहे ती कुठे पार पाडण्यात आली होती, तर अथेन्स या ठिकाणी ग्रीस या देशामध्ये ही स्पर्धा पार पडली होती 1896. त्यावेळेस याचं जे घोषवाक्य होतं ते होतं, याचं घोषवाक्य लक्षात ठेवा फक्त, फास्टर, हायर, स्ट्रॉंगर अँड टुगेदर. विचारू शकते ऑलिम्पिक जी 1896 ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती अथेन्स ग्रीसमध्ये, तर तिची थीम काय होती रे, तर तिची थीम होती फास्टर, हायर, स्ट्रॉंगर अँड टुगेदर. ही त्याची थीम होती ऑलिम्पिकची 1896च्या. त्यानंतर थोडक्यात ऑलिम्पिकमधील मागील ऑलिम्पिक स्पर्धा झालेल्या आहे त्याच्याबद्दल थोडक्यात बघू आपण. मागील ऑलिम्पिक स्पर्धा बघा, 2012 30वी झाली लंडन या ठिकाणी, 2016 झाली 31वी रिओ दी जानेरो ब्राझीलमध्ये, 2032 ही लक्षात ठेवा. 2024 ही झाली कोणती रे, 32वी टोकियो जपानमध्ये. विचारू शकता 2032 जी आहे ती कोणत्या ठिकाणी झाली, जपान या ठिकाणी झाली. 2000 कितीची रे, 20ची. दर किती वर्षांनी होते ऑलिम्पिक, 4 वर्षांनी ऑलिम्पिक होते आणि ही 32वी होती. आणि 33वी कुठं कधी झाली रे, तर 33वी 2024 नुकतीच पार पडली, जी की पॅरिस फ्रान्समध्ये झालेली आहे. आणि आगामी कुठे होणार आहे प्रस्तावित, बघा प्रस्तावित कुठे, तर 2028ची जी की 34वी क्रमांकाची आहे ती होणार आहे लॉस एंजेल्स अमेरिका या ठिकाणी. कुठे रे, लॉस एंजेल्स अमेरिका या ठिकाणी. त्यानंतर 2032ची कुठे होणार आहे, तर जी की 35व्या क्रमांकाची असणार आहे ती होणार आहे ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियामध्ये. कुठे रे, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियामध्ये ती होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, भारताने आत्तापर्यंत 41 ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. तर बघा आत्तापर्यंत टोटल जर आपण विचार केला तर भारताने किती ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहे, 41 ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहे. त्यामध्ये कशाचा समावेश आहे रे, त्यामध्ये 10 सुवर्ण, काय रे 10 गोल्ड मेडल जिंकलेले आहे. त्यानंतर रौप्य पदक जिंकलेले आहे, सिल्वर 10, त्यानंतर कांस्य जिंकलेले आहे 21. विचारू शकतात किती आहे, तर टोटल किती झाली, याची टोटल जर केली तर 41 पदकं ह्या ठिकाणी हे आपण जिंकलेली आहे. ऑलिम्पिकमध्ये भारत बघा, ऑलिम्पिकमध्ये भारताचं आतापर्यंत काय स्थान राहिलेलं आहे, भारताने कसा सहभाग घेतलेला आहे ऑलिम्पिकमध्ये, हे सगळ्या गोष्टी एक नजरमध्ये आपण बघून घेऊ. 1920 बघा, ॲटवर्क बेल्जियम. 1920 पहिल्यांदाच भारताचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग झाला होता. विचारू शकते भारताने पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये केव्हा सहभाग घेतला, तर 1920 जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली ती कोणत्या ठिकाणी झाली रे, ॲटवर्क बेल्जियममध्ये जी 1920 ऑलिम्पिक स्पर्धा होती त्यामध्ये भारताने पहिल्यांदाच भाग घेतला होता. नीलिमा घोष 1952 हेलेन्स्की. बघा नीलिमा घोष 1952 जी हेलेन्स्कीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती, तर ती ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या पहिल्या महिला होत्या. कोणते रे, भाग घेणाऱ्या पहिल्या महिला. तर विचारू शकते ऑलिम्पिकमध्ये पहिल्या महिलांना भाग कधी घेतला, तर आणि कोणी घेतला, तर 1952 जी हेलेन्स्कीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होती त्यामध्ये पहिली महिला होती ती नीलिमा घोष. त्यानंतर खाशाबा जाधव कुस्ती. बघा खाशाबा जाधव हे जे महाराष्ट्राचे रहिवासी आहे आणि ते कशाशी संबंधित आहे, कुस्तीशी संबंधित आहे. त्यांनी 1952 जी ऑलिम्पिक होती त्याच्यात त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे, ब्रॉन्झ मेडल. त्या ठिकाणी त्यांनी वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. कोणता रे, पहिला भारतीय खेळाडू, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे कर्णम मल्लेश्वरी. कर्णम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर कर्णम मल्लेश्वरी संबंधित आहे वेट लिफ्टिंग, भारोत्तोलन या खेळाशी संबंधित आहे. आणि तिनं 2000ची जी सिडनी ऑलिम्पिक झाली
जी 2000मध्ये सिडनी ऑलिम्पिक झाली ती बघा. तर त्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कोणतरी कांस्य पदक जिंकलेलं होतं आणि ती पहिली भारतीय महिला खेळाडूचा मान तिने पटकावला होता जिने की ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेलं होतं भारोत्तोलन या खेळामध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा राठोड. त्यानंतर राज्यवर्धन सिंह राठोड नेमबाजी बघा. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी 2004ची जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती त्यामध्ये रौप्य पदक विजेते पहिले भारतीय आहे. कोणत्या खेळाडूमध्ये रे? नेमबाजीमध्ये. त्यानंतर अभिनव बिंद्रांसुद्धा 2008ची जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी त्यांनी कोणतं पदक जिंकलेलं आहे? तर सुवर्णपदक जिंकलेलं आहे 2008मध्ये. या ठिकाणी ह्या प्लेयरना आतापर्यंत जी पदाला घोषणी घातलेली आहे. त्यानंतर थोडक्यात आपण पॅरा ऑलिम्पिक्सवर सुद्धा नजर टाकूया जेणेकरून पॅरा ऑलिम्पिक जेवढी ऑलिम्पिक स्पर्धा इम्पॉर्टंट तेवढीच आपल्यासाठी कोणती रे? पॅरा ऑलिम्पिकसुद्धा ही स्पर्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेविषयी बघा. जर्मन ब्रिटिश न्यूरोलॉजिस्ट बघा. एक जर्मन ब्रिटिश आहे जे की न्यूरोलॉजिस्ट आहे. त्यांचं नाव आहे सर लुडविग गुटमन. यांना पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेचे जनक म्हणून ओळखले जाते. विचारू शकता तुम्हाला पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन राहू शकते त्या चारपैकी जे बरोबर उत्तर राहणार आहे ते राहणार तुमचं प्रोफेसर काय रे? प्राचार्य सर लुडविग गुटमन हे जे आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेचे जनक आहे. आणि ते काय रे? त्यांचा संबंध कसे रे? ते एक न्यूरोलॉजिस्ट होते. काय होते ते? न्यूरोलॉजिस्ट. आणि ते जर्मन ब्रिटिश न्यूरोलॉजिस्ट होते. एवढं लक्षात ठेवा. भारताने आतापर्यंत 60 पदके पॅरा ऑलिम्पिकमध्ये जिंकलेली. टोटल किती? 60 पदके. तर कोणकोणते जिंकलेले? त्या ठिकाणी त्यांनी 16 सुवर्ण जिंकलेले आहे, रौप्य जिंकलेले आहे 21 आणि त्यानंतर कांस्य जिंकलेले आहे 23. तर इथं जर बघितलं तुम्ही तर पॅरा ऑलिम्पिकमध्ये 41 पदकं जिंकलेले तर पॅरा ऑलिम्पिकमध्ये 60 पदकं जिंकलेले आहे. तुम्ही जर या ठिकाणी परफॉर्मन्स पाहिला ऑलिम्पिकपेक्षा पॅरा ऑलिम्पिकचा परफॉर्मन्स कसा आहे? एकदम बेटर राहिलेला आहे भारतीय खेळाडूंचा. त्यानंतर आगामी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे आणि मागील पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झाल्या होत्या? तर बघा 2024ची आत्ता बघितली तुम्ही ती कुठं झालेली आहे? तर ती झालेली आहे पॅरिसमध्ये फ्रान्स या ठिकाणी. 2028ची जी की आता 2024ची झालेली आहे तर ती होती 17व्या क्रमांकाची आणि आता 18व्या क्रमांकाची कुठे होणार आहे? तर लॉस एंजेल्स अमेरिका. त्यानंतर 19वी 2032मध्ये कुठे होणार आहे? 19वी तर ती कुठे होणार आहे? तर ती होणार आहे ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया. तर बघा या ठिकाणी बघितलं तर मी ऑलिम्पिक्स आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेचं जे स्थान आहे ते दोन्हीचं एकाच ठिकाणी होणार 28ची आणि 32ची. बट ह्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की त्यांचा जे क्रमांक आहे तर तो क्रमांक वेगवेगळा आहे. 18व्या नंबरचा नंतर 19 नंबरचा. तर 19वी ऑलिम्पिक जी आहे ती 35 नंबरची ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे आणि 2028ची 34 नंबरची ऑलिम्पिक स्पर्धा ती लॉस एंजेल्स अमेरिकामध्ये होणार आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात पाहायला भेटते की 2028 18वी लॉस एंजेलिस आणि 2032ची 19 नंबरची ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया. त्यानंतर मागील पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी झालेली आहे? 2012 जी होती ती 14वी होती जी की लंडन इंग्लंडमध्ये झालेली आहे. त्यानंतर 16ची जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे जी की 15वी क्रमांकाची आहे ती रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी झालेली आहे. 2020ची कोड झालेली आहे तर ती झालेली आहे 2016ची झालेली आहे 2020मध्ये 16वी झालेली आहे ती झालेली आहे टोकियो जपान. आणि जी जस्ट आत्ताच झालेली आहे 17व्या नंबरची पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा तर ती पॅरिस फ्रान्स या ठिकाणी पार पडलेली आहे. त्या ठिकाणी आता आपण बघितलं या ठिकाणी काय झालं आपलं. एकच मिनटं. स्पोर्ट्स झालं ना आपलं. सॉरी आपल्याला काय घ्यायचं होतं? आपण स्पोर्ट घेतलं इथं. आता आपण हे घेऊ लेखक आणि पुस्तके घेऊ. अगोदर आपल्याला लेखक आणि पुस्तक घ्यायचे होते पण आपण स्पोर्ट घेतलं. स्पोर्ट पण इम्पॉर्टंट होतं आपल्यासाठी. स्पोर्ट या ठिकाणी कव्हर केलेलं आहे आपण. तर आता फास्टमध्ये याच्यावर येऊ. 96 नंबरचा पेज आपला याच्यावर जाऊ फास्टमध्ये. तेवढा टॉपिक कवर झाला की आपलं इम्पॉर्टंट टॉपिक कवर होते पुस्तकाने. 96 नंबरचं पेज आपल्या 96 नंबरच्या पेजवर जाणे. आत्ता आलो आपण 99 पेज नंबर. बुक्स आणि ऑथर्स म्हणजे काय रे? बुक्स आणि ऑथर्स म्हणजे काय? त्यांचे लेखक कोणत्या लेखकाने कोणतं बुक लिहिलेलं आहे तर ते बघूया थोडक्यात. फास्टमध्ये नजर टाकूया. या ठिकाणी तुमचा तो पण टॉपिक आहे कसा इम्पॉर्टंट कवर होऊन जाईल. बघा ही PDF खूप सारे तुम्ही जर बघायला गेले ना तर वाचायला खूप सारे इम्पॉर्टंट चालू घडामोडी याचे मी ॲड केलेले आहे. माझ्याकडून आता हे एवढंच घेतो मी. जवळपास व्हिडिओ आपला 30 मिनिटाच्या वरती चालला आहे. तुम्ही पण बोर झाले असाल तर हा शेवटचा टॉपिक आपण कवर करू आणि या ठिकाणी हा व्हिडिओ स्टॉप करू. आणि उरलेलं जे आता तुम्ही PDF आहे
ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल। त्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला, तर आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि घंटीचं बेल आयकॉन बटन दाबायचं आहे। त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचं आहे, त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF पिन केलेली दिसेनवरती, ती पिन केलेली PDF तुम्ही त्या ठिकाणाहून डाउनलोड करून घ्यायची आणि फास्टमध्ये एक धावती रिव्हिजन मारून घ्या, जेणेकरून आगामी होणारी कोणती बी परीक्षा असो त्यासाठी तुम्हाला हा जो PDF आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हे दोन्ही कसे तुम्हाला ते हेल्पफुल ठरणार आहे, तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी मदत करणारे व्हिडिओ आणि PDF ठरणार आहे। बघा या ठिकाणी पुस्तक आणि त्यांचे लेखक बघू, किती बघू, जास्त नाही, थोडेच असेल। पुस्तक आणि लेखक थोडेच कुठे गेले ते आपलं, एकच मिनटं, जास्त नाही, थोडेच आहे, फास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो मी। बघा पुस्तक आणि लेखक, या ठिकाणी या पुस्तका लेखक हे पुस्तक आहे त्यांचे आणि हे त्यांचं लेखकाचं नाव आहे, म्हणजे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। या ठिकाणी असं गृहीत धरायचं आहे, गृहीत धरायचं म्हणजे लिहिलेलंच आहे त्यांनी, या ठिकाणी यांचे पुस्तक आहे। या ठिकाणी प्रश्न बघा, या ठिकाणी परिमल नाथवानी जे की राज्यसभाचे खासदार आहे, यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे रे, तर यांनी लिहिलेलं आहे कॉल ऑफ द गिर। कॉल ऑफ द गिर हे पुस्तक कोणाचं आहे, तर परिमल नाथवानी यांचं आहे। त्यानंतर बेस्ट ऑफ आशा, बेस्ट ऑफ आशा हे कोणाचं पुस्तक आहे, तर बेस्ट ऑफ आशा हे जे पुस्तक आहे आशा भोसले यांचं पुस्तक आहे, बेस्ट ऑफ आशा। त्यानंतर 75 ग्रेट रिव्हॉल्युशनरी ऑफ इंडिया, 75 ग्रेट रिव्हॉल्युशनरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे, भीमसिंगचं पुस्तक आहे। त्यानंतर शशी थरूरचं पुस्तक बघा, वंडरलँड ऑफ वर्ड्स, वंडरलँड ऑफ वर्ड्स शशी थरूरचं पुस्तक आहे। आणि एक इम्पॉर्टंट पुस्तक लक्षात ठेवायचं, ॲन इरा ऑफ डार्कनेस, काय रे, ॲन इरा ऑफ डार्कनेस, इरा ऑफ डार्कनेस, लक्षात ठेवा। ॲन इरा ऑफ डार्कनेस हे कोणाचं पुस्तक आहे, तर हे पण शशी थरूरचं पुस्तक आहे। आणि वंडरलँड ऑफ वर्ड्स हे पण शशी थरूरचं पुस्तक आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, बिट्स ऑफ इंग्लंड, बिट्स ऑफ इंग्लंड हे जे पुस्तक कसं आहे, ॲडम बाईल्सचं पुस्तक आहे। त्यानंतर एंजेरिया बघा, एंजेरिया अ हिस्टॉरिकल ऑडिसी हे जे पुस्तक आहे, ऑडिसी बघा, अँग्रिया अ हिस्टॉरिकल ओडिसी हे जे पुस्तक आहे सोहेल रेखी यांचं आहे। त्यानंतर श्री श्री रविशंकर यांचं पुस्तक कोणतं आहे, तर सेलिब्रेटिंग सायलेन्स, सेलिब्रेटिंग सायलेन्स जे पुस्तक आहे ते कोणचं आहे, श्री श्री रविशंकर यांचं आहे। त्यानंतर चिन्मय घारे खानचं जे पुस्तक आहे कोणतं आहे, सेलिब्रेटिंग सायलेन्स आपण बघितलं, रविशंकरचं आहे। त्यानंतर सेंटर पॉवर ऑफ बघा, सेंटर पॉवर ऑफ जे पुस्तक आहे, सेंटर ऑफ पॉवर्स हे आहे चिन्मय घारे खानचं। त्यानंतर कन्व्हर्सेशन्स विथ औरंगजेब बघा, हे पुस्तक कोणाचं आहे, चोरू निवेदिता यांचं पुस्तक कोणतं रे, कन्व्हर्सेशन विथ औरंगजेब। त्यानंतर 370 अनडुईंग बघा, द अनजस्ट बघा, 370ची जी कलम आहे जी की जम्मू काश्मीरशी संबंधित ती हटवण्यात आलेली आहे, त्याच्यावरती आधारित जे पुस्तक आहे ते हे अनडुईंग द अनजस्ट, जे कोणी लिहिलेलं आहे ते लिहिलेलं आहे ब्ल्यू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशनना, कोणी लिहिलेलं आहे, ब्ल्यू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशनचं बुक आहे। 317 अनडुईंग द अनजस्ट हे जे पुस्तक आहे हे ब्ल्यू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशनचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, आसाम ब्रेव हार्ट लचित बारफुकान हे पुस्तक आहे, अरूप कुमार दत्ताचं बुक आहे, एकच मिनटं, थोडे पुस्तकाचे नाव बी असे ते की मी बी पहिल्यांदाच वाचू लागलो ते है ना, थोडे मला बी जास्त वाचायला थोडं परेशानच होते मला पण। या ठिकाणी बघितलं आसाम ब्रेव्हहार्ट लचित बारफुकानचं पुस्तक, हे जे बुक आहे हे कोणाचं आहे, अरूप कुमार दत्ता यांचं आहे। ईड फाइंड्स अ होम हे कोणाचं पुस्तक आहे, आलिया भट्टचं अभिनेत्री आहे, त्यामुळे हे पुस्तक इम्पॉर्टंट आहे। ईड फाइंड्स अ होम हे कोणाचं पुस्तक आहे, आलिया भट्टचं। त्यानंतर 4 स्टार ऑफ डेस्टिनी बघा, 4 स्टार ऑफ डेस्टिनी हे जे पुस्तक आहे मनोज नरवाणेचं, जे की माजी लष्कर प्रमुख होते इंडियाचे आर्मीचे। त्यानंतर विशाल पांडे बघा, इस्रायल वॉर डायरी बघा,
इस्रायल वॉर डायरी हे पुस्तक कोणाचं आहे? विशाल पांडेचं आहे, इस्रायल वॉर डायरी. त्यानंतर फिअरलेस गव्हर्नन्स IMPA, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आता व्हेरी इम्पॉर्टंट बुक आहे फिअरलेस गव्हर्नन्स. हे जे पुस्तक आहे हे आहे किरण बेदी. काय रे? किरण बेदी. या पुस्तकाचं फ्रेंचमध्ये अनुवाद अलीकडेच प्रकाशित झालेलं आहे आणि हे जे फ्रेंचमध्ये अनुवाद केलेला आहे तर तो कोणी केलेला आहे? पन्नीर सेल्वम. बघा पन्नीर सेल्वम जे आहे यांनी जे फिअरलेस गव्हर्नन्स इंडियाचं जे अनुदान आहे फ्रेंच भाषेत केलेलं आहे आणि हे मूळ बुक कोणाचं आहे रे? फिअरलेस गव्हर्नन्स. तर हे आहे किरण बेदीचं, जी की पहिली महिला भारतीय IPS अधिकारी आहे. त्यानंतर फ्रॉम ऑइल टू लिथियम. बघा फ्रॉम ऑइल टू लिथियम. नंतर नेव्हिगेटिंग द फ्युचर ऑफ एनर्जी, कुलदीप गुप्ताचं पुस्तक आहे. कोणतं रे? फ्रॉम ऑइल टू लिथियम नेव्हिगेटिंग द फ्युचर ऑफ एनर्जी, कुलदीप गुप्ताचं बुक आहे. त्यानंतर अरुंधती यांचं बुक कोणतं आहे? तर त्यांचं पुस्तक आहे मदर मेरी कम्स टू मी. काय रे? मदर मेरी कम्स टू मी, अरुंधती रॉय. त्या ठिकाणी बुकमध्येच अरुंधती रॉय हा शब्द आलेला आहे, त्यामुळे एवढं काही लक्षात ठेवायचं काम नाही, ॲटोमॅटिक लक्षात राहू जाईल. त्यानंतर रतन टाटा अलाइव्ह, थॉमस मॅथ्यू. बघा रतन टाटा अलाइव्ह. बघा रतन टाटाच्या जीवनावरती आधारित बुक लिहिलेलं आहे थॉमस मॅथ्यू यांनी. कोणी लिहिलेलं आहे? थॉमस मॅथ्यू यांनी. आणि त्या पुस्तकाचं नाव काय? रतन टाटा अलाइव्ह. तुम्हाला ऑप्शनमध्ये 100% रतन टाटा हे ऑप्शन राहील. हे बुक कोण लिहिलं आहे? तुम्ही खडाकसान रतन टाटा हे ऑप्शन मारसान तर चुकीचं आहे. ते बुकाचे जे रायटर आहे, लेखक आहे ते आहे थॉमस मॅथ्यू हे आहे. ते कोणतं पुस्तक आहे? ते रतन टाटा अलाइव्ह. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कोणता जमाना आहे सध्या? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड नॅशनल सिक्युरिटी हे जे बुक आहे हे कोण लिहिलेलं आहे? तर लिहिलं आहे ते विजय खरे आणि अमित सिन्हा. बघा दोघां जणांनी बुक लिहिलेलं आहे, विजय खरे आणि अमित सिन्हा या दोघांनी मिळून. काय रे? ते त्या बुकाचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI अँड नॅशनल सिक्युरिटीचे. हे बुक लिहिलेलं आहे अमित खरे आणि अमित सिन्हा यांनी, विजय खरे आणि अमित सिन्हा. त्यानंतर समोरचा बघा बुक कोणतं आहे? कारगिल वार द टर्निंग पॉईंट. हे जे पुस्तक लिहिलं आहे कर्नल MB रवींद्रनाथ यांनी बुक कोणतं लिहिलेलं आहे? कारगिल वार द टर्निंग पॉईंट. हा जे बुक कोणचं आहे? कर्नल MB रवींद्रनाथ यांचं आहे. त्यानंतर पियुष पांडेचं बुक बघा या ठिकाणी मनोज वाजपेयी. बघा मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी. मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी हे जे बुक आहे पियुष पांडेचं आहे. नंतर फिरोज वरुण गांधी यांचं बुक कोणतं आहे रे? फिरोज वरुण गांधी. तर यांचं रुरल मनीफेस्टो. बघा रुरल मनीफेस्टो रिलायझिंग इंडियाज फ्युचर टुगेदर थ्रू हिअर विलेज. कोणतं रे? फिरोज वरुण गांधीचं बुकाचं नाव आहे रुरल मॅनिफेस्टो रिअलायझिंग इंडियाज फ्युचर थ्रू हिअर विलेजेस. हे बुक आहे फिरोज वरुण गांधीचं. त्यानंतर डॉक्टर कल्पना शंकर यांचं जे आत्मचरित्र आहे हे आहे द सायंटिस्ट एंटरप्रिनॉर. बघा द सायंटिस्ट एंटरप्रिनॉर इम्पॉवरिंग मिलियन्स ऑफ वुमन्स हे जे बुक आहे हे डॉक्टर कल्पना शंकर यांचं आत्मचरित्र आहे आणि बुक पण आहे द सायंटिस्ट एंटरप्रिनॉर इम्पॉवरिंग मिलियन्स ऑफ वुमन्स. त्यानंतर दैनूम्य. बघा इंद्रदैन्य स्वामीचं बुक आहे ॲडव्हेंचर ऑफ ट्रॅव्हलिंग मॉन्क अ मेमोरी. काय रे? अ मेमोरी. हे बुक आहे कोणाचं रे? इंद्रस्वामीचं बुक आहे हे ॲडव्हेंचर ऑफ ट्रॅव्हलिंग मंक अ मेमोरी. त्यानंतर डॉक्टर MK रजनीत सिंह यांचं बुक कोणतं आहे? माउंटन मॅमल्स. बघा ऑफ दी वर्ल्ड, माउंटन मॅमल्स ऑफ दी वर्ल्ड हे जे बुकाचे लेखक आहे ते आहे डॉक्टर MK रणजित सिंग. अशा प्रकारे आपण या ठिकाणी बुक्स बघितलं आहे. या ठिकाणी बरेच आपण टॉपिक कवर केलेले या ठिकाणी आपण कोणकोणते टॉपिक कवर केलेले व्हिडिओमध्ये? वन लायनर कवर केले, दिनविशेष कवर केले, त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान हे कवर केलेले. त्यानंतर बाकीचे तुम्ही हे कवर करून घ्या. पर्यावरणाविषयी अहवाल, निर्देशांक, राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, क्रीडा पण घेतला आपण या ठिकाणी, क्रीडा टॉपिक पण कवर केला. त्यानंतर संरक्षण, त्यानंतर आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक, त्यानंतर प्रमुख नेमणुका, महत्त्वाचे पुरस्कार, निधन वार्ता, योजना, नंतर समित्या, असे टोटल 20 पॉईंट आहे. 20 पॉईंटले आपण जवळपास 5 ते 6 पॉईंट या ठिकाणी कवर केलेले. बाकीचे 13-14 जे उरतात ते तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही ह्या ठिकाणी ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटेल, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून तिला रीड करून घ्या. परीक्षेला जाते वेळेस एक धावते रिव्हिजन याच्यावरती मारून घ्या. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पण त्या अगोदर तुम्ही आत्तापर्यंत सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. ऑल दी बेस्ट.